अजून एक 30 मिनिटं बोलणार आहे, परंतु या दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष नसलं तर उभं करून कोणताही क्वेश्चन करू शकतो, कारण हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी सगळे बुद्धिमान लोक बसलेले आहेत, बुद्धिमान विद्यार्थी बसलेले आहेत. बुद्धिमान विद्यार्थी बसताना सरळ बसतात. मित्रांनो, आज महिला दिन आहे, सगळे वुमेन ना या ठिकाणी हॅपी वुमेन्स डे टू यू ऑल. बसताना सरळ बसा. जर मध्ये मला गडबड गोंधळ दिसली त्याला उभं करून इथं समोर कोणता प्रश्न विचारेल म्हणून लक्ष द्यायचं. येतो ना, हजारो कॉलेज व्याख्यान दिलेत, पण काही ठिकाणी काही महामूर्ख जे असतात ते लक्ष देत नाही म्हणून ते जीवनात क्रांती करू शकत नाही. कारण की असे काही एक दोन जण असतात ते इतरांना डिस्टर्ब करतात. जसं की एखादा सडका कांदा असतो, शेतकरी काय करतो, एक एखादा सडला तर त्या कांद्याला बाहेर फेकतो, कारण त्यांना माहिती आहे की जर हा कांदा जर इथं असला तर इतर कांद्यांना सडवू शकतो. म्हणून बसताना सरळ बसायचं आहे. बसणार ना? येसानो डिफेन्स ऑफ महाराष्ट्र माइंड पॉवर कॉन्सन्ट्रेशन मेमरी टेक्निक या विषयावर जवळपास 3000 पण व्याख्या दिले. आणि काही वर्षामध्ये फाईल याला स्टुडंटला ट्रेनिंग सुरू आहे. डिफेन्स या तर दोन प्रकारचे आत्मे बघायला मिळाले, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. सकारात्मक बोलायचंय, रिस्पॉन्स द्यायचंय सकारात्मक. नाही येत आवाज सकारात्मक. सकारात्मक व्यक्ती हे बुद्धिमान असतात, बुद्धिमान विद्यार्थी सरळ बसतात. येसा ना तुम्ही माहिती आहे, ज्याप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने माणसाला जीवन जगण्यासाठी मोटिवेशन व प्रेरणेची आवश्यकता असते. असं म्हणतात की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, म्हणजे डोक्याने चालतात ध्येयापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मनुष्य किती जगला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे. आज जर विचार केला, भारताची लोकसंख्या 2011 ची अंतिम जनगणना 121 कोटी 1,93,422 आणि त्या लोकसंख्येचं आयुष्यमान मित्रांनो सरासरी 60 वर्ष. किती वर्ष आहे? बोलायचं मोठ्याने, किती वर्ष? आवाज येत नाही, किती वर्ष? 60 वर्ष प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक आत्म्याला पूर्णपणे जगायला मिळतात मित्रांनो. नॉट एट ऑल नाही. 60